जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 100. रावजी पाटील. अक्कलकोट व सोलापूर दरम्यान रामपूर म्हणून एक गाव आहे. तेथील रावजी पाटील प्रथम शारदी शास्त्री ब्राह्मण व त्याची नातलग विठाबाई नावाची एक होती. दोघेही श्री स्वामींची भक्ती करीत असत. कधी कधी महाराज रामपुरास जात असत. एक खेपेस 16 दिवस रामपुरास मुक्काम पडला. महाराजांजवळ चोळप्पा, गणपतराव, रामभाऊ, दाढीवाले, महादेव भट, बाबासाहेब यादव वगैरे सर्व मंडळी होती. असो, महाराजांप्रित्यर्थ 40 ब्राह्मण जेवू घालण्याचा रावजी पाटलाचा नवस होता. अनायसे समर्थांची स्वारी आपल्या गावास आली. ही संधी नवस पेडण्यास उत्तम आहे असे मनात आणून विठाबाईने 40 पानांची सामुग्री आणून उत्तम असे स्वयंपाक तयार केला. स्वामी महाराज रामपुरास आले आहेत ही वार्ता सोलापूर व इतर गावी जाऊन हजारो लोक दर्शनास आली. मंडळींची गर्दी फार झाली. इकडे विठाबाईने स्वयंपाक सिद्ध केला व समर्थांची मंगल स्नान घालून गंधाक्षता लावून षोडशोपचारे पूजा केली व भोजनास पात्रे वाढून तयार केली. लीलाविग्रही स्वामी समर्थ भोजनास उठेनात. याप्रमाणे बराच वेळ गेला. मंडळींनी गर्दी जास्त होऊ लागली. सर्वत्रास भोजन घालावे म्हणून रावजी पाटील यास श्री समर्थांची आज्ञा केली. त्याने आज्ञाशीर सावंत केली. पण मनात त्यास मोठी चिंता पडली की 40 इमामांच्या स्वयंपाकात इतके लोक कसे जेवतील. अशा चिंतेत आहे इतक्यात त्यास विठाबाईस बोलवून स्वामींनी एक टोपली आणण्यास सांगितली. टोपलीत पोळ्या, भात वगैरे सर्व पदार्थ भरण्यास सांगितले व देव्हाऱ्यातील देवी, खंडोबा, शाळीग्राम वगैरे त्या अन्नावर ठेवून त्यावर आणखी पोळ्या रचल्या. मग उभयंताकडून अन्नपूर्णेचे पूजन करविले. विठाबाईच्या डोक्यावर ती टोपली देऊन तीचकडून तुळशीस 3 प्रदक्षिणा करविल्या. मग ती टोपली महाराजांनी आपल्याजवळ पलंगाजवळ ठेवून पात्रे वाढवण्यास सांगितली. स्वयंपाकघरातून अन्न घेऊन बाहेर आल्यावर फिरून मागे पाहू नये अशी वाढणाऱ्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे रावजी पाटील, महादेव भट व दुसरे सेवेकरी वाढण्यास लागली. पहिली पंगत 400 पानांची उठली. अन्न घरात जशीच्या तशी शिल्लक आहे असे पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. सर्वांनी स्वामी नामाचा जय जयकार केला. येथे येणारे सर्व लोकांस भोजन घालावे अशी वारंवार महाराज आज्ञा करीत आहे. यात्रेकरूही श्रींचा प्रसाद घेतल्या वाचून कशास जातील. याप्रमाणे प्रहर रात्री पावेतो जेवणाचा थाट उडून राहिला होता. पुढे महाराज उपाशी असल्याकारणाने भोजन करावे म्हणून रावजी पाटील यांनी प्रार्थना केली. तेव्हा महाराज म्हणाले, आमचे बाप आजी अद्याप आले नाहीत. ते आल्यावर भोजन करू. या बोलण्याचा अर्थ कोणास लक्षात येईना. पुढे काही वेळाने सोलापुराहून सरकारी कामगार मंडळी आली. त्यांनी दर्शन घेऊन भोजन केले. त्या दिवशी रात्री 11 वाजता श्री दयागण सद्गुरूंनी भोजन केले. शिल्लक राहिलेले अन्न रावजीकडून इतर लोकांस वाटून दिले. टोपलीत असलेले राहिलेले अन्न दुसरे दिवशी सर्वांनी प्रसाद समजून सर्व सेवेकरी यांनी ग्रहण केला. असो, 40 पानांची सामुग्रीत 4000 पानांचे अन्न जेवले व लोके जेवली. अशी श्री स्वामी गुरुसमर्थांची अगाध लीला होती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव